त्यानंतर एक मोठी बातमी बघूयात। राजस्थानमध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी बावनकुळेंकडे नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी बावनकुळेंची सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर माजी खासदार हरीश त्रिवेदी यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। तर शिंदे हे महाविकास आघाडीतनं बाहेर पडल्यामुळे गणेश नाईक आज मंत्री असल्याचं नरेश म्हस्केंनी म्हटलं। शिंदेंवरती टीका करून प्रसिद्धी मिळवण्याचा नाईकांचा प्रयत्न असल्याची टीका नरेश म्हस्केंनी केली आहे। गणेश नाईकांचं मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न होतं, मुख्यमंत्री बनता आलं नाही म्हणून एकनाथ शिंदेंवरती टीका केली जाते असं नरेश म्हस्केंनी म्हटलं। पुढाकार घेतला, आघाडीतनं बाजूला गेले म्हणून आता जे पाप आणि पुण्याची भाषा करतायत ते अधोगतीला गेले होते, ते आता एक वन खात्याचे मंत्री आहेत। नवी मुंबईच्या नेत्यांचं पूर्वी स्वप्न होतं की मुख्यमंत्री बनायचं, ते बनता आलं नाही म्हणून कदाचित देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेबद्दल जी काही असूया आहे आणि त्या असूया पोटी त्या मत्सरापोटी एकनाथ शिंदे साहेबांवरती टीका केली जाते। देवेंद्र फडणवीसांवरती डायरेक्ट टीका करता येत नाही।